आज मी तुम्हाला बूम ऑफ माय चीज हे पुस्तक वाचल्यावर माझे आलेले अनुभव मी तुम्हाला सांगायला इथे आलेलो आहे. हे पुस्तक मला खूप आवडले आणि मी यातून खूप काही शिकलो. हे पुस्तक 4 पात्रांचे आहे: स्निफ, स्करी, हेम आणि हॉ. प्रत्येक पात्र एका वेगळ्या व्यक्तिमत्वाचे प्रतीक आहे. स्निफ आणि स्करी सहजपणे बदलांना स्वीकारतात आणि त्यानुसार आपले जीवन बदलतात. हेम आणि हॉ हे बदलांना घाबरतात आणि आपल्या जागी अडकून राहतात. मला विशेषतः हेम आणि हॉ यांची कथा खूप आवडली. हेमला बदलांचा स्वीकार करायला कठीण वाटते, तर हॉ शेवटी स्वतःला बदलवतो आणि नवीन संधी शोधतो. हॉचा हा प्रवास मला खूप प्रेरणादायी वाटला. हॉ सारखे विचार करून आपण आपल्या जीवनातील बदलांना सकारात्मकतेने स्वीकारू शकतो आणि नवीन संधी शोधू शकतो हे मला समजले. या पुस्तकातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो मला आवडला तो म्हणजे चीज म्हणजे आपले ध्येय किंवा आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी. चीज म्हणजे आपली स्वप्ने, आपल्या अपेक्षा, आपली उद्दिष्टे आणि आपला आनंद. हे जीवनातून कधीही हरवू शकते किंवा लपू शकते. आपण त्याला शोधायची तयारी ठेवली पाहिजे. या पुस्तकाने मला शिकवले की बदल हा एक जीवनाचा भाग आहे आणि त्याला सामोरे जाणे हे आपल्याला शिकायला हवे. हे पुस्तक मला आत्मविश्वास देते की मी कोणत्याही परिस्थितीत माझे ध्येय साध्य करू शकेन. फक्त मला बदलांची तयारी असायला हवी. माझ्या या अनुभवाने मला खूप आनंद झाला आहे आणि मला खात्री आहे की बूम ऑफ माय चीज या पुस्तकातून शिकलेले धडे मला जीवनात यशस्वी करण्यास मदत करतील. आणि राष्ट्रीय वाचन दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वाचनाचा आनंद घ्या आणि नेहमी नवीन ज्ञान घेण्याची तयारी ठेवा. धन्यवाद.